फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणामध्ये सरकारने एसआयटी गठीत करण्याच्या सूचना दिल्या। मात्र संबंधित प्रकरणावरती भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी केलेलं विधानही वादात आलंय। पाहूयात। फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या प्रकरणात अखेर सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। मात्र भाजप नेत्यांमध्येच या प्रकरणामध्ये विविध मतं असल्याचं दिसतं। कारण विरोधकांनी मृत महिलेच्या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले। त्याच निंबाळकरांना फडणवीसांनी याआधीच क्लीन चिट दिली आहे। आता फडणवीसांनी एसआयटीचे आदेश दिल्यानंतर डॉक्टर महिलेला न्याय मिळेल असं भाजपच्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय। दुसरीकडे या प्रकरणाचं वास्तव फार वेगळं असून ते समोर आल्यावर लोकांनी स्वीकारावं असं भाजपचे मंत्री जयकुमार गोरे म्हणतायत। त्यावर टीका सुरू झाल्यानंतर गोरेंचं ते वैयक्तिक मत असल्याची सारवासारव भाजपचे सुभाष देशमुख हे करतायत। हा निर्णय केवळ एका प्रकरणाचा नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला त्यांच्या महायुती सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं। सत्य बाहेर येऊ द्या। सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल। आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही। मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की न्याय नक्की मिळेल। आज त्या विश्वासाला देवाभाऊंनी न्याय दिलाय। एसआयटी स्थापन झाल्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लवकरात लवकर गुन्हेगारांनाही शिक्षा होईल हा विश्वास मला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो। उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी, फक्त समोर मांडायचा विषय आहे। पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर केल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये। मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते, मला माहित नाही। मात्र महिला डॉक्टरच्या मृत्यूसह त्यानिमित्तानं इतर अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यापैकी आगवडे कुटुंबासह मुकादमांनी देखील भाजपचे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्या प्रकरणाचं पुढे काय होणार असा सवाल विरोधकांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।